नाही ग मेघना, अगं इतक्या सोप्या आहेत का त्या गोष्टी की मी सहजपणे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स मानच्या समोर ठेवले की त्या लगेच सह्या करतील का? अहो पण तुम्ही नीट समजावलं तर का नाही करणार? हे बघ मेघना, कोणाला तरी एखाद्याला अचानक मोठी इस्टेट मिळते आणि तो माणूस खूप मोठा होतो, तशांपैकी मा नाही आहे. अनेक वर्ष व्यवहार सांभाळलाय त्यांनी, धंदा वाढवलाय. त्यांना थोडा जरी संशय आला ना तरी सगळ्या गोष्टींचा बट्ट्याबोळ होऊन जाईल. पण तुम्ही ज्या वेगाने हे सगळं काम करताय ना, इतका वेळ लावताय ना. हे बघ मेघना, काहीही वेळ चाललेली नाही. हां, शहाणा माणूस तोच असतो जो सगळ्या गोष्टी योग्य वेळ साधून करतो. वेळच हातातून निघून जात चालली माहितीये का तुम्हाला? आणि एकदा काही वेळ निघून गेली ना. मेघना, अगं एवढे काही म्हातारे झालेले नाहीत आपण अजून. सॉरी, मी नंतर येते. इकडे नाही, या या या. नाहीतरी आपलंही दर्शन अलीकडे दुर्मिळ आणि अनमोल झालेलं आहे. काय ग, आज इतक्या लवकर कशी उठलीस? पप्पा, तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता तेव्हा मी झोपलेली असते आणि तुम्ही जेव्हा ऑफिसमधून परत येता तेव्हा मी झोपलेलीच असते ना. मग आता ह्याच्यावरती तोडगा काय बाई? मी काढलाय. अच्छा, लगेच सांग बघू. आपल्या प्रोजेक्ट लॉन्च साठी जे मॉडेलिंग आहे ना ते मीच करणार. म्हणजे कसं आपली दिवसाही भेट होत राहील. अगं पण विनी, तुला माहितीये ते कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी मानी रुहीला दिलंय. मग आता? पण तरी हे प्रोजेक्ट मीच करणार. अगं पप्पा, काय मी सांगितलं ना, ते प्रोजेक्ट मलाच करायचं आणि ते मी करणार म्हणजे करणार. तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. ओके, डन. ह्या प्रॉडक्टचं मॉडेलिंग तूच करणार? नक्की? येस. थँक्यू व्हेरी मच. मी आले. आता बघ कसा पटकन निर्णय घेतलास. तसेच जरा स्वतःबद्दलचे निर्णय पण घेत जा. त्या सर्व स्टेटमेंट्स इकडे पाठीमागे आहेत. एक मिनिट, आपण नंतर बोलू. ओके. बाबा, काय रे? नाही, गेले काही दिवस मी बघतोय तुम्ही खूप डिस्टर्ब दिसताय. नाही रे, तसं काही नाही. आर यू शुअर? म्हणजे काहीही नाही, डोंट वरी. म्हणजे माझ्याच्याने काय मदत होत असेल तर? मी सांगितलं ना, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. यू जस्ट रिलॅक्स अँड कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. ओके, कामात लक्ष. यू टेक केअर. मी स्नॅक्सची ऑर्डर दिली आहे, तोपर्यंत लेट्स हॅव सम कोल्ड ड्रिंक्स. ज्योती, आम्ही कॉलेजमधनं बऱ्याच वेळा लेक्चर्स बंक करून याच रेस्टॉरंटमध्ये यायचो. ॲक्च्युली इट्स व्हेरी नाईस प्लेस टू हँग अराउंड. घे ना. काय ग, काय बघतेस? तुला एक प्रश्न विचारू? बोल ना. खरं उत्तर देशील? हो. या क्षणाला तुझ्या मनात फक्त मी आहे?
ज्योती, मी माझा भूतकाळ विसरलो. ट्रस्ट मी. घे ना. हॅलो. हॅलो मुक्ता, मी सागर बोलतोय. हां बोल सागर. हे बघ, गोवर्धन काका माझ्याशी बोलत नाही आहेत, पण मला त्यांच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तू प्लीज यात माझी मदत कर ना. अरे पण ह्यात मी काय करू शकते? अगं मुक्ता, असं काय बोलतेस तू? हे बघ, गोवर्धन काका माझ्यावर रागवले आहेत ते, पण मी खरंच सांगतो की यात माझी काहीच चूक नाही आहे. इनफॅक्ट मी ऑफिसला यायला लागेपर्यंत मला यातलं काहीच माहीत नव्हतं. मुक्ता प्लीज, मला फक्त एकदा गोवर्धन काकांशी बोलायचं आहे. मी तुला खात्री देतो की मी यातनं नक्की काहीतरी मार्ग काढेन, पण प्लीज मुक्ता, यात माझी मदत कर. ठीक आहे, तू म्हणतोस तर मी करीन प्रयत्न. नाही नाही मुक्ता, प्रयत्न नाही. मुक्ता, गोवर्धन काका माझ्याशी बोलतील याची जबाबदारी तुझी. प्लीज नाही म्हणू नकोस. ठीक आहे, बाय. भाजी मस्त झाली आज. अरे वा, आज जेवणात लक्ष आहे तुझं, म्हणून चव कळते तुला. पप्पा, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. ए मुक्ते, खूप दिवसांनी जरा चवीने जेवतोय, जेवू देत की त्याला, मग बोल ना जेवणानंतर. अगं ताई, आत्या काही वाईट नाही बोलायचं आहे. सागरचा फोन आला होता, त्याला एकदा बोलायचंय पप्पांशी. कशाला? गोष्टी आता खूप पुढे गेल्यात. आणि त्याच्यात तसं काही नाहीये. साहेबांचं मन एकदा कलुषित झालंय, संपलंय सगळं. अरे पण एकदा भेटायला काय हरकत आहे? कदाचित त्याच्याकडे काहीतरी वेगळी माहिती असेल. त्याच्याकडे कितीही स्ट्रॉंग माहिती असली तरी दिवाकर आणि मेघना हे इतक्या थराला पोचलेत, त्यांच्यापुढे त्याचं टिकावं लागणार नाही. तरीही पप्पा, मला वाटतं तुम्ही एकदा सागरला भेटा. अहो, त्यांनी खूप माहिती गोळा केली आहे आणि ती तुम्हाला कळणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, तू म्हणतेस तर बोलव त्याला. पण वंश, तुम्ही मला या बाबतीत कधीच काही बोलला नाहीत. जाऊ दे ना, काय बोलायचंय. आपल्या कर्माची फळं म्हणायचं आणि गप्प बसायचं. काहीतरी वेड्यासारखं बोलू नका वंश. आपण बायका अख्खं घर चालवतो नाही, म्हणजे माझं जाऊ द्या, मला काही इथे घरात नोकर चाकर आहेत, पण तुम्ही त्या घरात दिवस रात्र राबताय. तरी सुद्धा वहिनी, मी अजून अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुला सांगितल्याच नाहीयेत. वंश, ते काही नाही. तुम्हाला माझी शपथ आहे, सगळं मला सांगायचं. वंश, मी तुमची मैत्रीण आहे की नाही, आहे की नाही, सगळं सांगायचं. तू जेवढं विचारतेस ना प्रेमाने, तसं आजपर्यंत कुणीही विचारलं नाहीये मला. बरं, मग मला तुम्ही सांगा, विनायकराव तुम्हाला त्रास देतात का? नाही नाही, तसं काहीच नाही. पण तुला माहितीये, हे काही असे कोणाकडनं असे वरचे पैसे वगैरे घेत नाहीत कधी. त्यामुळे घर चालतं ते ह्यांच्या पगारावर. हा, आता आशिष कमावतोय, पण त्याचा पगार घरात वापरायचा नाही असा ह्यांचाच हुकूम आहे. त्यात तो महादेव, त्याचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला, त्याचा सगळा खर्च ह्यांनी केला. त्याच्याकडे पैसे नाही आहेत. मला सांग वहिनी, कुठून आणायचे आम्ही तरी पैसे सारखे? आणि आत्ता तर अशी परिस्थिती आहे. काय? जाऊ दे ना, जाऊ दे, नको विचारूस. तुला सांगू मेघना वहिनी, घरातले इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि टेलिफोन बिल भरायला सुद्धा पैसे नाही आहेत. म्हणजे काय बोलताय तुम्ही?
कुठल्या आधारावर संसार करताय? हे घ्या. हे काय? थोडे पैसे. ए वहिनी, नाही नाही, हे पैसे वगैरे मी नाही घेऊ शकत. काहीतरी काय? एक शब्दही बोलायचा नाही. माझी शपथ आहे. हे पैसे तुम्ही घ्या. घ्या आधी. वहिनी अगं काहीतरीच काय, मी नाही हे घेऊ शकत, प्लीज. वंस, असं काय करताय? तुमचेच पैसे आहेत, तुमच्या भावाचे आहेत ना. वंस, स्वतःचा अधिकार ओळखा. असं दरिद्री जीवन जगण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. तुमच्याच घरातले पैसे आहेत, तुमचंच घर आहे. बरोबर आहे, पण नाही, मी नाही घेऊ शकणार हे पैसे. आणि ह्यांना पण नाही आवडणार. त्यांना सांगू नका. वंस, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता यापुढे कधी कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही इथे यायचं, माहेरी, तुमच्या हक्काच्या घरी. इथे मी आहे की नाही? मग नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल माझ्याकडे यायचं. यापुढे सगळं ठीक होईल. हा? हो. मा आता हे विचार करणं थांबवा बघू. आणि परवा डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? तुमच्या फक्त शरीरालाच नाही तर मनाला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. त्यांना काय जात आहे सांगायला? या जगात शांती ही एक अशी गोष्ट आहे जिच्या मागे मनुष्य आयुष्यभर धावत असतो, पण ती काही त्याच्या हातात सापडत नाही. तुम्ही निखळ सुख म्हणजे मृगजळासारखं असतं. आत्ता आपल्या हातात येतंय असं वाटेपर्यंत हुलकावणी देऊन केव्हाच निघून गेलेलं असतं. आपण स्त्रियांनी आपले विस्कटलेले संसार मांडण्यातच बाकी सगळं आयुष्य घालवायचं का? हा अडचणींचा डोंगर समोर उभा असतो, जिद्दीने तो पार करावा तर परत आपला दुसरा डोंगर आहेच उभा. प्लीज, तुम्ही आता शांत पडून राहा, विश्रांती घ्या. चोरीच्या प्रकरणात गोत आहेत. या गोष्टीमध्ये माझं नाव घेण्याची हिंमत कशी झाली कोणाची? काका, तुम्ही प्लीज शांत व्हा. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो. एवढं मोठं षडयंत्र रचलं जाते मासाहेबांना याची कल्पना नाही. कसं शक्य आहे ते? अरे पण त्यांना कदाचित चुकीची माहिती दिली गेली असेल. पण पप्पांविषयी एकदम असा समज नाही करून घेणार मा. तसं असतं तर त्यांनी पोलिसांना आधीच छडा लावायला सांगितलं असतं. पण पोलीस होते की तिथे? कंपनीची बदनामी वेलून प्रकरण दाबलंय त्यांनी. काय अर्थ होतो याचा? पोलीस सामील आहेत त्यांना. ते वर्ष रक्ताचं पाणी केलं कंपनीसाठी काय उपयोग आहे त्याचा? काका, तुम्ही काही काळजी करू नका. मी याचा तपास करीन. सगळी माहिती बाहेर येईल बघा. मग त्यात कदाचित सरदेसाई कुटुंबातील कुणाची नावं आली तरी मी गप्पा बसणार नाही. एकेकाला आजी समोर आणीन. त्यांना त्यांचा गुन्हा कबूल करायला लावीन मी. निघतो मी.
वर्धन, तू म्हणायचंस ती गोष्ट आता मला पटली. हा मुलगा खरंच त्याच्या आजोबांवर गेलाय. तसाच जिद्दी आणि हट्टी आहे. एकच गोष्ट आहे, या वेळेला हट्ट चांगल्या गोष्टींसाठी आहे. आई ग, काय रे, झोपला नाहीस अजून? कंटाळा आलाय झोपून झोपून. अरे काय गं, सकाळी तर म्हणत होतीस विजेचं आणि फोनचं बिल भरायलाही पैसे नाहीत. अख्खं मार्केट घेऊन आलीस की काय? का, तुझी काही हरकत आहे? नाही, हरकत नाहीये. फक्त बाबांनी साठवून साठवून लपवून ठेवलेला गुप्त खजिना कुठे सापडला तेवढं सांग. गुप्त खजिना? तुझ्या बाबांकडे कुठला आलाय गुप्त खजिना? उलटे जे आहेत ते सुद्धा इतरांची, हॉस्पिटलची, डॉक्टरची बिलं भरण्यात घालवत आहेत. नाही तर काय, मामा बाबांना एवढ्या सिनियर वकिलांची एव्हाना फार्म हाऊसेस आहेत महाबळेश्वर आणि पाचगणीला. हे पण खरंच हे प्रामाणिकपणाचं वगैरे भूत वेळच्या वेळी सोडून बाबा नीट पैसे कमवत राहिले असते ना, मी तर आयुष्यात कधी नोकरी वगैरे केली नसती. थोडक्यात काय, जागे व्हा, स्वप्नातनं बाहेर या. तुला माहितीये का आशिष, मला सुद्धा लग्नाच्या आधी असंच वाटायचं, येतील जरा नॉर्मलला लग्नानंतर, पण छे कसलं काय. हे बघ, याचा अर्थ एवढाच होतो, तुला कायम नोकरी करावी लागणार आहे, कळलं? चल झोप आता, रात्रभर जागा असतोस. आई गो, हा. तुम्ही इथला इंचार्ज आहात? हो. मी पद्माकर साहेबांचा मुलगा सागर. नमस्कार साहेब, ओळखलं नाही तुम्ही? नाही ते ठीक आहे. इथे काही दिवसांपूर्वी एका वॉचमनला चोरीच्या आरोपावरून पकडलं होतं. हो, आपला रघुनंदन. असं काही करेल असं वाटलं नव्हतं साहेब. आम्हाला त्याचा पत्ता आणि फोन नंबर हवा आहे. पण साहेब, मोठ्या मॅडमने आणि दिवाकर साहेबांनी त्यांना त्या दिवशीच हाकलून लावलं. नाही ते माहिती आहे मला, तरी मला त्याचा पत्ता हवा आहे. हो साहेब, आतील रजिस्टरमध्ये बघावं लागेल. या ना. नाही नाही, मी इथेच थांबतो, तुम्ही शोधा. येस सर. हॅलो साहेब, किशोर मटकर बोलतोय. हां बोल. साहेब, इथे साईट ऑफिसवर सागर साहेब आले. काय?